संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आहेत। ताई, सोलापूर लोकसभेमध्ये महायुतीला अद्याप उमेदवार मिळत नाही। तुमच्या तोडीस म्हणजे टक्कर देणारा उमेदवार त्यांना मिळत नाही असं काय आहे का? अनेक नावं समोर रोज येत आहेत। मला नाही माहिती तिथे काय चाललंय। आम्ही तर कामाला लागलोय। आता गेल्या वेळेस जर पाहिलं तर शिंदे साहेब उभारले होते, त्यावेळेस ची परिस्थिती ना आत्ताची वेगळी आहे। एकमेव तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात, बाकीचे भाजप आणि महायुतीचे आमदार आहेत। कसं हे आव्हान वाटते? नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांच्या बाजूने आवाज उचलायला आता कोणीच राहिलं नाही आहे काँग्रेसशिवाय। कारण का बाकीचे लोकांच्या बाजूने बोलत नाहीत, कारण का लोकांच्या बाजूने बोलणं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणं, आणि ते त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण का तिथे एवढी हुकुमशाही आहे। म्हणून लोकांचे प्रश्न ऐकून घेणं आणि लोकांची प्रश्न मांडणं ही आता आमची जबाबदारी आहे, आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत आहोत। आणि लोकांमध्ये पण तीव्र भावना आहेत, कारण का 10 वर्ष लोकांसोबत एवढा मोठा BJP-कडून विश्वासघात करण्यात आला आहे, आणि त्यांना उघडकीस पाडणं हे आता आमचं काम आहे, आणि तेच आम्ही गावोगावी जाऊन आम्ही करत आहोत। गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर होते, 1,70,000 मतं त्यांना मिळाली होती। त्यांना आत्ता खरगेंना पत्र लिहिलेलं आहे की काँग्रेसच्या 7 जागांवरती आम्ही मदत करण्यास इच्छुक आहोत। तुमची या जागेला पण गरज आहे। वरिष्ठ ह्याचा निर्णय घेतील। प्रकाश आंबेडकरांशी काय बोलणं म्हणजे? वरिष्ठ बोलतात, चालू आहे। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, शिरडोन।